सुप्रीम कोर्टाने मनोहर पर्रीकरांच्या शपथविधीला हिरवा कंदील दाखवल्यानंतर त्यांनी गोव्याचे 13वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली। यावेळी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग आणि नितीन गडकरी देखील हजर होते। विधानसभा निवडणुकीत 40 पैकी काँग्रेसला सर्वाधिक 17 जागा, भाजपला 13, महाराष्ट्रवादी गोमांतक पक्षाला 3, गोवा फॉरवर्ड पार्टीला 3 जागा मिळाल्या होत्या। त्यातील मगोप, गोवा फॉरवर्ड पार्टी आणि अपक्षांनी भाजपला पाठिंबा दिल्यानं भाजपचं संख्याबळ 21 वर आलंय। दुसरीकडे मुख्यमंत्री झालेल्या पर्रीकर यांना उद्या बहुमत सिद्ध करावं लागणार आहे। मनोहर पर्रीकर यांना दोनदा शपथ घ्यावी लागली। त्यांनी कोंकणी भाषेतून शपथ घेतली, मात्र यावेळी शपथ घेताना फक्त मंत्री असा उल्लेख केला। हे नितीन गडकरींच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी पर्रीकरांना सांगितलं आणि मग पर्रीकरांनी पुन्हा शपथ घेतली, ज्यात त्यांनी मुख्यमंत्री पदाचा उल्लेख केला। दरम्यान पैशांच्या जोरावर भाजपनं गोवा आणि मणिपुरात बहुमताचा दावा केल्याचा आरोप राहुल गांधी यांनी केला। दुसरीकडे जे गोव्यात स्वतःचा मुख्यमंत्री पदाचा उमेदवार देऊ शकले नाहीत ते सरकार काय चालवणार अशी टीका नितीन गडकरींनी केली। What the BJP has done, and it has done in Goa, is basically the ideology of the BJP, and that is what we are fighting. It's a question of how much money the BJP has thrown to steal the mandate of Manipur. गोव्याप्रमाणेच मणिपूरमध्येही भाजप सरकार स्थापन करणारे मणिपूरच्या राज्यपाल नजमा हेपतुल्ला यांनी भाजपला सरकार स्थापन करण्याबाबत निमंत्रण दिलं। त्याप्रमाणे भाजपचे एन बीरेन सिंग आज मुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत। इम्फाळमध्ये होणाऱ्या या शपथविधी सोहळ्याला भाजपचे अध्यक्ष अमित शहा आणि केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंग उपस्थित राहणार आहेत। बीरेन सिंग हे भाजपचे राज्यातील पहिले मुख्यमंत्री असतील। येत्या एप्रिलमध्ये दिल्लीत 3 महापालिकांच्या निवडणुका होत आहेत, मात्र या 3ही महापालिका निवडणुकात भाजपकडून विद्यमान नगरसेवकांना पुन्हा संधी मिळणार नाही। पक्षाध्यक्ष अमित शहा यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या कोर कमिटीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। सध्या दिल्लीतील 272 नगरसेवकांपैकी 153 नगरसेवक भाजपचे आहेत।